हॅलो फ्रेंड्स, झाली का घटस्थापना करून? नसेल झाली तर काही हरकत नाही. प्रतिपदा दिवसभर आहे, तुम्ही केव्हाही घटस्थापना करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीची 9 रूपे, तिने परिधान केलेल्या वस्त्रांचा रंग आणि तिला दाखवला जाणारा 9 दिवसाचा नैवेद्य याबद्दल माहिती जाणून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचे, आपल्या घरातील लक्ष्मी, ऐश्वर, संपत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य चिरकाल व्यवस्थित राहायचे असेल तर या 9 दिवसामध्ये आपण काय उपाय केले पाहिजेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आजचा दिवस पहिला. मातेचे नाव शैलपुत्री आणि तिने परिधान केलेला रंग पांढरा. आजचा देवीचा नैवेद्य शुद्ध तूप. त्याचे महत्त्व काय? शैलपुत्री देवीला तूप अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि सर्व आजारांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच आजच्या दिवशी शिवपरिवाराची पूजा करा, त्यामुळे रोगापासून मुक्ती मिळेल. दिवस दुसरा. मातेचे नाव ब्रह्मचारिणी. तिने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग लाल. आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृत याचा नैवेद्य दाखवा. ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते आणि घरात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. त्याचनुसार माता ब्रह्मचारिणी देवीला तुपाचा दिवा लावा, दीर्घायुष्य आणि शांतता लाभेल. दिवस तिसरा. मातेचे नाव चंद्रघंटा देवी. मातेने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग निळा. आजचा देवीला दाखवायचा नैवेद्य दूध किंवा दुधाचे पदार्थ. त्याचे महत्त्व काय? चंद्रघंटा देवीला दुधाचा नैवेद्य दाखवल्याने मानसिक शांती मिळते आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. आणि आजचा करावयाचा उपाय. माता चंद्रघंटा देवीच्या दिवशी घरात घंटी वाजवा, देवघरात घंटी वाजवा, घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होईल. दिवस चौथा. मातेचे नाव कुष्मांडा आणि तिने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग निळा. आजच्या दिवशी देवीला दाखवायचा नैवेद्य मालपुवा. याचे महत्त्व काय? कुष्मांडा देवीला मालपुवा अर्पण केल्याने बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढते असे म्हटले जाते. त्याचबरोबर करावयाचा उपाय. सूर्याला अर्घ्य द्या, रोग दोष आणि दारिद्र्यता नाहीशी होईल. दिवस पाचवा. देवीचे नाव स्कंदमाता आणि तिने परिधान केलेला रंग हिरवा. आजच्या दिवशी देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवा. त्याचे महत्त्व काय? स्कंदमाता देवीला केळीचा नैवेद्य दाखवल्याने कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. आजचा उपाय. लहान मुलांना खडीसाखर वाटा, संतान सुख आणि संरक्षण नक्की मिळेल. आजचा दिवस सहावा. देवी आईचे नाव कात्यायनी आणि तिने परिधान केलेल्या साडीचा रंग आहे राखाडी. आजच्या दिवशी देवीला नैवेद्य मधाचा दाखवा. त्याचे महत्त्व काय? कात्यायनी देवीला मध अर्पण केल्याने आकर्षण शक्ती वाढते आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि गोडवा दोन्ही वाढते. उपाय. कन्यांना वस्त्रदान करा, विवाहात येणारे अडथळे दूर होतील. दिवस सातवा. देवी आईचे नाव कालरात्री. तिने परिधान केलेल्या साडीचा रंग आहे केशरी. आजच्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवा. गुळाचा नैवेद्य देवीला दाखवलेल्याचं महत्त्व काय? कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्याने संकट आणि शत्रूंपासून रक्षण होते अशी धारणा आहे. आणि आजच्या दिवशी करावयाचा उपाय. काळे तीळ दान करा, भय आणि दोषापासून मुक्ती मिळेल. आजचा दिवस आठवा. देवीचे नाव महागौरी आणि तिने परिधान केलेल्या साडीचा रंग आहे मोरपंखी. देवीला दाखवायचा नैवेद्य नारळ किंवा नारळापासून बनवलेला पदार्थ. महागौरी देवीला नारळ किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्याने मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आजचा करायचा उपाय. पांढऱ्या वस्तूंचे दान करा, रूप आणि दिवस नववा. देवी आईचे नाव सिद्धिदात्री देवी आणि तिने परिधान केलेल्या साडीचा रंग आहे गुलाबी. आजच्या दिवशी देवीला
खीर, पुरी आणि हलवा याचा नैवेद्य दाखवा. याचा फायदा किंवा महत्त्व काय? सिद्धिदात्री देवीला खीर, पुरी आणि हलव्याचा नैवेद्य दाखवल्याने अज्ञान दूर होते, ज्ञान आणि सिद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर करावयाचा उपाय, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, सर्व कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रमैत्रिणींनो, हे नैवेद्य फक्त पदार्थ नाहीत बरं का, तर ते श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत. प्रत्येक पदार्थाचा संबंध हा थेट देवीच्या रूपाशी आणि तिच्या विशिष्ट शक्तीशी जोडलेला आहे. आणि हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, या सर्व उपायांमध्ये 9 दिवसात तुम्हाला कोणता बदल जास्त जाणवला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. याचबरोबर या शारदीय नवरात्र उत्सवाच्या श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो या चॅनेलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येणारा नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करो, तुम्हाला उदंड आणि सुखसमृद्धीचे आयुष्य देवो, हीच देवी आई चरणी प्रार्थना. बाय बाय.